नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिनांक 9 जुलै रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे पाटील, सल्लागार समिती अध्यक्ष श्री चिंतामण मोरे पाटील यांच्या नेतृत्वात आज मुंबई येथे नामदार श्री नरहरी झिरवाळ साहेब, मंत्री अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य तसेच श्री भरत गोगावले साहेब, मंत्री रोजगार, फलोत्पादन व खार विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांची मंत्रालयामध्ये भेट घेऊन निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये पोलीस पाटील यांच्या मागण्यांमध्ये एक पोलीस पाटील सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षावरून 65 करणे, पोलीस पाटलांची रिक्त जागा भरणे, सर्व पेसा क्षेत्र पोलीस पाटील प्रवास भत्ता सन 2012 पासून थकीत आहे तो मिळावा, पोलीस पाटील मुदतवाढ कायमस्वरूपी बंद करणे, पोलीस पाटील यांना सेवानिवृत्तीनंतर 15 लाख रुपये मिळावे किंवा पेन्शन 50% दरमहा मानधन मिळावे, पोलीस पाटील यांना निवडणूक भत्ता मिळावा आदी मागण्यांबाबत पाठपुरावा करण्यासाठी राज्यातून पोलीस पाटील पश्चिम विभाग अध्यक्ष श्री साहेबराव राळे पाटील, पुणे जिल्हा महिला आघाडी रंजनाताई पिचड पाटील, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, रायगड जिल्हा खजिनदार महाराष्ट्र राज्य श्री निळकंठ थोरात पाटील, पुणे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष विजय कुंजीर पाटील, पुणे महिला आघाडी संपर्क प्रमुख सौ राजश्री कचरे पाटील, अशी पारीवालांना श्री सोमनाथ मुळाने पाटील, संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य श्री अशोकराव सांगळे पाटील, श्री संपतराव जाधव पाटील, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नाशिक, जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र खताळे पाटील, जिल्हा सचिव शंकर तुंगार पाटील, सम्राट पाटील राऊत, उपाध्यक्ष दिंडोरी श्री भाऊराव ठेपणे पाटील, श्री सोमनाथ बेजेकर पाटील, तालुकाध्यक्ष नाशिक श्री विजय वाळुंज पाटील, श्री ज्ञानेश्वर दौंड, श्री रोहन होळकर पाटील, श्री नथू शिंदे, श्री तुकाराम पवार पाटील, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, रायगड जिल्हा, राज्यातील विविध तालुक्यांमधून पोलीस पाटील पदाधिकारी, पोलीस पाटील हजर होते. बाळासाहेब पाटील शिंदे त्याचबरोबर त्यांचे इतरही पदाधिकारी, महिला भगिनी आज जे काही महाराष्ट्रभराच्या कानाकोपऱ्यात म्हणजे पोलीस पाटील मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि त्यांच्या वर्षानुवर्ष अनेक मागण्या आहेत. पैकी काही मागण्या मागच्या काळात थोड्याफार प्रमाणात पूर्णत्वाला गेलेल्या आहेत. त्याच्यातही काही मागण्या ह्या अजूनही प्रलंबित आहेत. त्यांची रास्ता आहे का इतर मानधनित लोकांना, फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ अंगणवाडी सेविका असतील किंवा इतरही जे कोतवाल असतील यांना 60 वर्ष वयोमर्यादा जी प्रत्येकाला सर्वंटला जी प्रत्येकाला आहे 58ची 60 केली, 60ची आता इतरांना 65 केलेली आहे. तर त्यांची मागणी 65 वर्ष आहे. त्याचप्रमाणे अंगणवाडीला रिटायरमेंट नंतर एकाच वेळेला पेन्शन देण्याऐवजी ठोक अशी रक्कम दिली जाते. तर त्यांची 10-15 लाख रुपयाची जी काही मागणी आहे ती सुद्धा आजच्या वाढत्या महागाईच्या काळात आणि पोलीस पाटील म्हणा किंवा कोणी माणूस असेल तो. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, मुंबई. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.